जय भीम, नमो बुद्धाय. मी विजय खवसे. आज नुकतंच एक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी स्मारक समिती यांची एक पत्रकार परिषद झाली आहे. आणि तुम्ही बघत असाल की निरंतर जे आहे दीक्षाभूमीच्या विकासाच्या संदर्भात जे आहे ते अफवा अशी पसरवली जात आहे. सुरुवातीला तर त्या ठिकाणी मेट्रोचं पार्किंग होतं असल्याची तिथे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. त्यानंतर तो एक मुद्दा क्लिअर झाल्याच्या नंतर आता एक पार्किंगचा मुद्दा या ठिकाणी सुरू आहे. पण एकंदरीतच 200च्या वर करोड रुपये ची लागत लागून दीक्षाभूमीचा हा विकास होत आहे. विकास म्हणजे गेली 65 वर्षामध्ये जो झाला नाही तो आता विकास होत आहे. खूप असं सुंदर एक मॉडेल आलेलं आहे. आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे जे ब्ल्यू प्रिंट आहे ते सुद्धा आम्ही समाजापर्यंत पोहोचवली. पण जे मेसेज जे सुरुवातीला व्हायरल झाले होते त्या व्हायरल मेसेजने आणि व्हायरल व्हिडिओमुळे अक्षरशः दीक्षाभूमीची बदनामी झाली आहे. बरेचसे माझ्या WS न्यूजला, अमित वांद्रे यांच्या नागपूर समाचार चॅनलला आणि भीमराव लोणारे यांच्या IBM TV 9ला आणि आमचे एक रिपोर्टर आहे अथांग करोडे यांना सुद्धा असे संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून फोन आले की नेमकं काय चाललं. लोकांना, बाहेरच्या लोकांना नेमकं काही माहीत नाही आहे. पण इथून जे आमचे काही जे ब्लॉगर लोक आहे, काही यूट्यूबर्स आहेत ते कुठल्याही प्रकारची जात पडताळणी न करता ते व्हिडिओ व्हायरल करतात. हे चुकीचं आहे एकदम. पण आम्ही जो निर्णय घेतलेला आहे की नाही दीक्षाभूमीची काय स्थिती आहे आणि दीक्षाभूमीमध्ये खरं काय बनत आहे हे सगळं आम्ही चौकशी केली. आम्ही इव्हन अधिकाऱ्यांना भेटलो, NITच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही भेटलेलो आहोत. पण आज माझ्यासोबत आपण बघू शकता दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे सदस्य आहेत, सचिव आहेत, डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आहेत, विलास गजगाटे साहेब आहेत आणि सर्व सदस्य आहेत. दाभाडे सर आहेत आमच्याकडे, आगलावे सर सुद्धा आहेत. नक्कीच यांच्याकडून सुद्धा आम्ही जाणून घेणार आहोत. कारण आमच्यावर बरेचसे ट्रोलसुद्धा झाले आहे की बघा दीक्षाभूमीच्या समर्थनार्थ जो बोलतो त्यांच्यावर ट्रोल होतो, म्हणजे कितीही मोठी आपल्या चळवळीची एक शोकांतिका म्हणावी लागेल. तर नक्कीच ज्यांची जेवढी बुद्धी आहे त्या बुद्धीनुसार ते ट्रोल करतात, ते बोलतात. आम्ही जुमानत नाही. पण नक्की नेमकं दीक्षाभूमीचा विकास काय होत आहे ते आज जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत गवई साहेब आहे. आम्ही गवई साहेबाकडून विचारू, नंतर आमचे अमित वांद्रे विचारतील, अथांगसुद्धा विचार. गवई साहेब, दीक्षाभूमीचा जो खरोखर जे विकास आहे, सध्या विकासाचं काम सुरू आहे आपल्या इथे, पण मात्र लोकांची पार्किंगला घेऊन जे आहे ते नाराजी आहे. अनेक तर्कवितर्क लोक लावतात की पार्किंग झाल्याच्या नंतर मग तिथे कोणी बॉम्ब घेऊन येईल, बॉम्ब करतील, असे अनेक म्हणजे कुठलाही आधार नसलेले जे तर्कवितर्क लागतात. पण माझ्या मते जे सांगतो कारण तिथे पार्किंगची सुद्धा आवश्यकता राहीलच. कारण आमचा समाज जो आहे आता सदन झालेला आहे. प्रत्येकाच्या घरी 4 व्हीलर गाड्या आहे, 2 व्हीलर गाड्या आहे. कोणी पैदल येत नाही, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने कृपेने म्हणता येईल. पण अशा वेळेस बरेचशा लोकांचा जो आहे पार्किंगला विरोध आहे आणि एकंदरीतच त्या डेव्हलपिंगच्या बद्दल काय तुम्ही सांगाल? दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंटबद्दल तर सर्वात प्रथम मी आपल्यालाच धन्यवाद मानेल की तुम्ही ती चित्रफित दाखवली. काय विविध कार्यक्रम होणार आहेत हे दाखवलं. आज आम्ही विकासाकडे चाललो आहे. जेव्हा विकास होत नव्हता तेव्हा आमच्यावरती नाराजगी होती की विकास होत नव्हता. आज आम्ही तिथे विकासाचे कामं आणले आहेत. टॉयलेटचा प्रश्न होता तो सोडवण्यात आम्ही आता यशस्वी होणार आहोत. बाथरूम असो, आंघोळ असो, टॉयलेट असो आणि त्याचं जे मल आहे, मल निशारणचा कार्यक्रम, तिथे काही दुर्गंधी पसरू नये हे कार्यक्रम हे आम्ही त्या विकासामध्ये टाकलं आहे. आणि विविध सुशोभीकरणासाठी सुद्धा आम्ही टाकलंच आहे. त्याचबरोबर फायर फायटिंगची व्यवस्थासुद्धा आम्ही तिथे केलेली आहे. याचबरोबर हा विकास करीत असताना, हा आराखडा करीत असताना अंडरग्राऊंड पार्किंगचा एक कंट्रोवर्सी आलेली आहे. आता अंडरग्राऊंड पार्किंगच्या कंट्रोवर्सीमुळे काहींचं असं म्हणणं आहे की स्तूपाला धोका होऊ शकतो, बोधी वृक्षाला धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे आता आम्ही NITकडून याची माहिती घ्यायची. परंतु काय झालं आहे की भंतेजीने आमचे अधिकार काढलेत. आमच्या दीक्षाभूमीचे अध्यक्ष आदरणीय भंतेजी ससे सुराई त्यांनी आमचे अध्यक्ष त्यांनी आमचं सचिवपदाचे अधिकार, यांचे सदस्यपदाचे अधिकारच काढलेत. का काढले त्यांचं त्यांना माहिती.
त्याच्यामुळे आज आम्हाला NITकडून माहिती काढता येत नाही. तेव्हा आम्ही आज भंतेंना पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही NITला पत्र लिहा आणि या बोधिवृक्षाला, या विहाराला, स्तूपाला कोणताही धोका होणार नाही हे तज्ज्ञांकडून, ध्वनितज्ञ असेल, पोल्युशन तज्ज्ञ असेल, अनेक स्ट्रक्चरल इंजिनियर्स असतील, त्यांच्याकडून माहिती काढा. त्यांच्याकडून माहिती काढल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे जे इंजिनियर्स आहेत त्या इंजिनियर्स समोर आम्ही समिती ठेवू आणि योग्य निर्णय घेऊ. परंतु पार्किंग काढण्याचा किंवा NITकडून रिपोर्ट घेण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे, तो पूर्ण भंतेकडे आहे. परंतु भंते समाजाला उत्तर देत नाहीत, भंते समाजापुढे येत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही अडचणीत आहोत. तेव्हा लवकरात लवकर भंतेने जनतेसोबत जावं, NITकडे पत्र लिहावं, अशा प्रकारची विनंती आम्ही विनंतीपत्र केलेलं आहे. झालं बोल झालं. नाही, नक्कीच जे तुम्ही जे सांगितलं तो अंतर्गत तुमच्या समितीचा तो वाद आहे. बघा बघा, नाही, समितीचा वाद आहे, पण NITकडून जे माहिती घ्यायची आहे तर ते तुम्ही पण घेऊ शकता. बघा, समितीचा सदस्य असणं काही गरजेचं नाही आहे. जर माहिती जर आपल्याला घ्यायचीच आहे का तिथं नेमकं काय होणार आहे, एक डॉक्युमेंट्स आपणही काढू शकतो. तर तुम्ही काढा तसं डॉक्युमेंट आणि जनतेसमोर ठेवा. हे बघा विजयराव, आम्हाला अधिकार दिलेले नाही आहेत. याच्यापूर्वी जेव्हा का आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत, कलेक्टरला केले असतील किंवा अनेक नेमणुका केल्या असतील, ते पत्रव्यवहार आदरणीय भंतेजींनी रद्द ठरवलेलं आहे. मी जर NITला पत्र उद्या लिहिलं आणि भंतेनी त्याच्यावरती पत्र NITला लिहिलं की बाबा डॉक्टर राजेंद्र गवईच्या पत्राला तुम्ही कोणते उत्तर देऊ नका, तर ते चुकीचं होईल. त्याच्यामुळे रीतसर आम्ही भंतेला सांगितलं की तुम्हीच पत्र लिहा, आम्हाला काही त्याच्यामध्ये कमीपणा नाही आहे भंतेला पत्र लिहिण्यासाठी. परंतु तिथे पार्किंग व्हावं की नाही व्हावं याचा निर्णय केवळ अध्यक्ष भंते ससे सुराईच घेऊ शकतात, हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत. तेव्हा तुम्ही निर्दोषांवरती रोष काढू नका, निर्दोषांवरती राग काढू नका. तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते भंते ससे सुराई यांच्याशी बोला. ठीक आहे. रमित वांद्रे आमचा एक प्रश्न करतील सरांना. सर, जेव्हा आपण म्हणता की अधिकार ससाई साहेबांना आहे, भंतेजींना आहे, एक समाजाचा घटक म्हणून जेव्हा आपल्याला माहिती आहे की समाजात रोष पैदा होत आहे आणि एक घटक जो आहे पार्किंग पाहिजे म्हणून आंदोलन करताय, एक घटक म्हणताय की पार्किंग पाहिजे नाही म्हणून आंदोलन करताय. जो घटक पार्किंग नाही पाहिजे म्हणून आंदोलन करताय त्यांचं असं मत आहे की पार्किंगमुळे दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल किंवा बौद्धिवृक्षाला क्षती पोहोचेल. ॲज पर तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स म्हटलं की दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल की बौद्धिवृक्षाला क्षती पोहोचेल, हा जो विषय आहे हा समाजात संभ्रम निर्माण करणार आहे. आपण म्हटलं की आम्ही जर NITला पत्र दिलं तर ते उत्तर देत नाही. तुम्ही सचिव म्हणून नाही पण समाजाचे घटक म्हणून सदस्य तुम्ही होते या समितीचे, ते म्हणून आता सचिव आहात, त्याआधी सदस्य होते, ते म्हणून आपण जे आहे जे क्लिअर आहे, जे या अंडरग्राऊंड पार्किंगने दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल असा काही पुरावा मागितला का, आणि किंवा हे मागितलं पाहिजे असं वाटलं नाही का तुम्हाला? एक जरी तुम्ही त्या समितीच्या नावावर नाही तर इंडिव्हिज्युअल एका समाजाचा घटक, जेव्हा समाजात संभ्रम निर्माण होत आहे आणि आपल्यासारखे एज्युकेटेड लोक जे समाजाला दिशा दाखवणारे लोक आहेत, त्यांनी जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं की याच्यामुळे दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल किंवा बौद्धिवृक्षाला क्षती पोहोचेल, जर आपण ह्या गोष्टी बोलत आहात तर समाजात संभ्रम निर्माण होणार नाही का? आपण एक एज्युकेटेड पर्सन आहात, ह्या गोष्टीचे डॉक्युमेंटल प्रूफ आपल्याकडे नाही पाहिजे होते का जेव्हा आपण प्रेस कॉन्फरन्स घेता त्यावेळेस? मी काय म्हणतो, मी जरी एज्युकेटेड असलो तर कोणी अनएज्युकेटेड व्यक्तीनेसुद्धा प्रश्न केला त्याला आम्हाला उत्तर द्यावं लागतील, त्याच्या भावना आम्हाला समजून घ्यावं लागतील. राहिला प्रश्न डॉक्युमेंटचा, इथल्या स्टेबिलिटीचा किंवा इथल्या अनेक पोल्युशन बोर्डचं सर्टिफिकेट आहे काय, की बाकी आर्किटेक्चरल स्ट्रेंथचं सर्टिफिकेट आहे काय, तुम्ही म्हणता डॉक्युमेंटाचा, डॉक्युमेंटचाच एक प्रयास आहे. तुम्ही म्हणता की तुम्ही स्वतः लिहू शकता, पण सुरुवातीला आपण प्रोटोकॉलप्रमाणे जाऊया.
त्यांचा आदर करूया, भंतेचा आदर करूया, त्यांना पत्र लिहूया. जर का भंतेने पत्र लिहिलंच नाही तर मग दुसरा कोणता मार्ग काढायचा आम्ही समिती सदस्य निर्णय ठरवू. आज तिथपर्यंत आज आमचं एकच म्हणणं आहे की सगळे अधिकार भंतेने स्वतःकडे ठेवले असल्यामुळे त्यांनी पुढे व्हावं. आम्ही तुमचा हा समितीचा इंटरनल वाद असू शकतो आणि हा आहे हे सगळ्यांना माहिती आहे ना, चवटच्यावर आहे हेही सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न आहे की समाज दुभागलेला आहे. एक घटक म्हणतो आहे की पार्किंग पाहिजे, एक घटक म्हणतो नाही पाहिजे. त्याच्यात तुम्ही स्टेटमेंट करता की आम्ही जर असे डॉक्युमेंट्स नाही आहे किंवा असं काही पुरावा भंतेजी देत नाही तर आम्ही जे आंदोलन करताय तर त्यांच्या समर्थनात उभे राहू. हे योग्य प्रतिक्रिया आपल्याला वाटतं का? विदाऊट डॉक्युमेंट्स जर आपण ह्या गोष्टी भूमिका ठेवत असाल तर तुम्हाला बेसिकली त्या आंदोलनाचा अर्थच कळला नाही. आम्ही आंदोलन करू की भंतेंनी सक्रिय व्हावं आणि NITकडून डॉक्युमेंट्स मागावे आणि माहिती काढावी, त्याच्यासाठी आंदोलन करू. विषय हाही आहे की आपण जे बोलले की त्याच्यामुळे दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल की नाही पोहोचेल याचं तुम्हालाही माहिती नाही आणि जे आंदोलन करतात त्यांनाही माहीत नाही. याचा काही डॉक्युमेंटल पुरावा तुमच्याकडे नाही, जे आंदोलन करतात त्यांच्याकडे नाही. याची मागणी केली आहे का आपण? जे स्ट्रक्चरल जे रिपोर्ट आहे त्याची मागणी आपण केली आहे का? ते समाजासमोर का नाही आहे? अमितजी, तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे की हे सगळे अधिकार भंतेकडे आहे आणि त्याचंच पत्र मी तुम्हाला दिलेलं आहे. जे पत्र मी भंतेला लिहिलेलं आहे की तुम्ही NITकडून सगळे पुरावे मागा, स्ट्रक्चर. तोच तो विषय आजचा. तुम्ही आंदोलन करणार आहात का? बघा, आंदोलन कधी करत असतात जेव्हा सामोपचाराने मार्ग निघत नाहीत तेव्हा आंदोलन केलं जातं. जर का भंतेजीने सामोपचाराने सगळे निर्णय घेतले तर आंदोलन करायची पाडीच येणार नाही. आणि त्यांनी जे काही तुमचं वादविवाद संपल्यानंतर त्यांनी जे NIT सांगत आहे की रिपोर्ट जे आहे स्ट्रक्चर रिपोर्ट त्यात असं दीक्षाभूमीला क्षती पोहोचणार नाही, बौद्धिकदृष्ट्या क्षती पोहोचणार नाही असं रिपोर्ट असेल तर त्याच्यावर नंतर तुमचं काय नेमकं हे असतं? बिलकुलच माझा तसा पाहिला तर पॉझिटिव्ह राहील, पण तरीसुद्धा टेक्निकल गोष्टी आणि भावनात्मक गोष्टी याच्यातून मध्य मार्ग काढावा लागेल. काय असं मध्यम मार्ग काय असेल? तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलता बोलले की समाजाची भावना आहे आणि त्या समाजाच्या भावनाला आदर करावा लागेल. समाजाची भावना जर हे आहे की तिथे दीक्षाभूमीला क्षती पोहोचत आहे असं लोकांचं अझम्पशन आहे. त्याचं टेक्निकलिटी किंवा रियालिटी आहे असं काही नाही. जर नाही आहे तरी तुम्ही भावनाला समर्थन करणार आहात का? मी तुम्हाला पहिलेच सांगलं की भावनात्मकचाही विचार करावा लागेल आणि त्याचा निर्णय एकटा डॉक्टर राजेंद्र गवई करतील नाही, सगळे सदस्य बसतील आणि योग्य निर्णय घेतील. सर, जसं आम्ही बघत आहोत की सोशल मीडियावर हा मुद्दा जेव्हा आला त्यानंतर समितीने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यानंतरसुद्धा वादविवाद आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की आजच्या ज्या दिवसानंतर जेव्हा तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स करतात यानंतर समितीचे सिस्टमॅटिक प्लॅनिंग काय आहे, किती वर्षांनी, किती दिवसांनी, किती महिन्यांनी आम्ही रिझल्ट बघू शकतो, एक रिझल्ट ओरिएंटेड काम होणार. कारण की जेव्हा आम्ही नेटवर किंवा वृत्तपत्रामध्ये वाचत आहोत त्यामध्ये लिहिलेलं आहे की 2025पर्यंत हे काम आम्ही सर्व करून देऊ. पण यानंतर जर असंच अडथळे आले तर हा काम केव्हापर्यंत पूर्ण होणार? म्हणजे 2 वर्ष जे आम्ही सस्टेन करणार आहोत त्यानंतर अजूनसुद्धा वेळ वाढणार का? यावर आपले विचार काय आहेत? सहसा कोणतेही डेव्हलपमेंटचा प्लॅन असो, मग ते स्तूपाचं असो की अन्य कोणतं असो, मग ते ब्रिज बांधणं असो, त्याच्यासाठी एक वेळ आखली जाते. परंतु नेहमीच असं होत नाही की जी वेळ आखली जाते त्या वेळेस ते कामं होतात. राहिला प्रश्न आपल्या स्तूपाचा, मागे जी मीटिंग घेतली आम्ही, सगळ्यात पहिले तर आमची पहिली समिती आहे की त्यांनी लोकसंवाद ठेवला, याच्यापूर्वी कधी झाला नाही. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही तर म्हणेल की तुम्हाला आमचा आदरच करावा लागेल. कारण की काही गोष्टी त्या दिवशी घडल्या त्या थोडंसं आमच्या मनाला लागून गेल्या की आम्ही संवाद ठेवत असताना वडीलधारी माणसं होते, चंद्रशेखर मेश्राम पद्मश्री हे होते, त्यांच्या बाजूला त्यांच्या विरुद्ध नारेबाजी वगैरे आम्हाला काही गोष्टी आवडल्या नाहीत. पण तरीसुद्धा आमचा समाज आहे, आम्ही त्यांना माफ करून वारंवार संवाद ठेवू. तेव्हा आम्ही लोकांसोबत संवाद ठेवावं, लोकांचं मतं घ्यावं म्हणून आम्ही त्या दिवशी मीटिंग ठेवली. मग त्या मीटिंगमध्ये अशाही प्रकारचा एक कल आला की जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे तेव्हा काय, मग धम्मचक्र प्रवर्तन दिन येईल त्यावेळेस सगळं काम स्टॉल करावं लागेल. सगळं जे काय आजूबाजूची जी माती आहे ती माती व्यवस्थित करावी लागेल. होऊ शकतं 3-4 महिने मग अजून डिले होईल. मग पुढचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. त्याच्यामुळे कोणताही व्यक्ती किंवा कोणताही कॉन्ट्रॅक्टर, सगळ्यात पहिले तर कॉन्ट्रॅक्टर आम्ही निवडत नाही, NIT निवडते. कोणताही व्यक्ती, कोणताही कॉन्ट्रॅक्टर
हा वेळेमध्ये काम करू शकेल असं नाही आहे, ठीक आहे. परंतु तरीसुद्धा आजची ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे, या प्रेस कॉन्फरन्सचं एकच कारण आहे, आमची विनंती आहे की जनतेपर्यंत तुम्ही हा मेसेज पोचवा की सगळे अधिकार भंतेजींनी स्वतःकडेच ठेवलेले आहेत, आमच्याकडचे सगळे अधिकार काढलेले आहेत. त्याच्यामुळे पार्किंगबद्दल जो रोष आहे तो रोष त्याचा मार्ग दीक्षाभूमीचे अध्यक्ष भंते ससे सुराई हेच करू शकतात. हे लोकांसमोर येत नाही म्हणून आम्ही येतो आणि त्यांचा रोष आम्ही घेतो. परंतु आम्ही हे कुटपट करणार आहे, आम्हाला कुठे ना कुठेतरी सत्य सांगावं लागणार आहे. त्याच्यामुळे जर सत्य सांगितलं नाही तर आम्हाला त्यांनी जर समोर आणलं, आम्ही सत्य आज सांगितलं आहे आणि जर का जनतेसमोर ते आले नाही तर जनतेला आम्हाला आंदोलनाची दिशा सांगावी लागेल की आंदोलनाची दिशा तुम्हाला भंते ससे सुरे यांच्याविरुद्ध करावी लागेल. वैयक्तिकरित्या आपलं काय नेमकं मत आहे? पार्किंग झाल्याने दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल हे मत आहे की पार्किंग नाही झाल्याने दीक्षाभूमीला क्षती पोहोचणार नाही? काय मत नेमकं? आम्ही भंते ससे सुरे यांना पत्र लिहिलेलं आहे, ते NITला पत्र लिहितील, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स येतील, डॉक्युमेंट्स आल्यानंतर मी सांगेल. NITने क्लिअर केलं आहे सर. खवसे साहेब ऑलरेडी NITचे चेअरमनशी बोलले आहे, इंजिनियरशी बोललेले आहे. तिथे त्यांनी म्हटलं आहे की त्या पार्किंगमुळे स्तूपाला किंवा बोधिवृक्षाला कुठेही तडा जाणार नाही, त्यांचं असं मत आहे. आणि तुम्ही जे रिपोर्टची गोष्ट करता आहात, स्ट्रक्चरल रिपोर्ट, तेही स्ट्रक्चर रिपोर्ट त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्यात असं स्पष्ट आहे की स्तूपाला आणि बोधिवृक्षाला त्यामुळे तडा जाणार नाही. असं असूनसुद्धा, जे डॉक्युमेंटल प्रूफ असूनसुद्धा जर आपली भूमिका आंदोलनाची असेल तर याला कशा पद्धतीने बघावं? जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते NITने तुम्हाला दिलेत ना, मला अद्याप दिलेले नाही आहेत. जेव्हा मी तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही प्रोटोकॉलच्या थ्रू मागणी केलेली आहे अँड वी आर वेटिंग फॉर इट. प्रोटोकॉल म्हणजे पहिला प्रोटोकॉल आहे, भंतेला पत्र लिहिलं आणि भंतेला सांगितलं की यू राईट अ लेटर टू दी NIT अँड गेट द डॉक्युमेंट्स. जर आंदोलन झाला नसता किंवा हे आंदोलन पेटलाच नसता किंवा लोक रस्त्यावर आले नसते तर तुम्ही हे जे पार्किंग होती ते तर बनणारच होते. आज जे आंदोलन उभा झाला त्यानंतर तुमचा पार्किंगवर कॉन्शियसनेस आला की पहिलेपासूनच तुमचा पार्किंगवर विचार होता? आंदोलन झाल्यानंतरच आमचं हा विषय म्हणजे की शेवटी कसं आहे की यात दुमत नाही आहे की NIT माझी आज सिद्धार्थ गायकवाड यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्या चर्चेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की NIT एक फार मोठी संस्था आहे, कोणताही निर्णय घेतो तेव्हा तो योग्यच निर्णय घेतो, पण तरीसुद्धा आंदोलन झालं, लोकांच्या भावनाला दुर्लक्ष करता येत नाही, लोकांना अश्युअर करावं लागतं, कधी कधी रिअश्युअर करावं लागतं. वी आर रिअश्युअरिंग दॅट. लोकांच्या भावना यासुद्धा आहे, कारण अनेक व्हिडिओ आता व्हायरल झालेले आहे. म्हणजे लोकांच्या भावना आहे की दीक्षाभूमीची जी माती आहे ते सुद्धा दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ नये, अशासुद्धा भावना आहे लोकांच्या. त्या योग्य वाटते का तुम्हाला? याच्यातून काय मार्ग काढता येईल ते बघावं लागेल ना आपल्याला. मग दुसऱ्या ठिकाणी जर नेता येत नसेल तर मग काय करता येईल आपल्याला सगळं विचार करावा लागेल. प्रश्न असा आहे की दुर्दैवानं विरोधाला विरोध म्हणून हे नको, आणि विरोधाला विरोध होत आहे त्याचंच वाईट वाटतं आहे. खेदाने मला असा उल्लेख करावा लागेल की ही वास्तू आमच्या पूर्वजांनी बनवली, बाकी वास्तूंचं काय? बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं स्मारक सातारामध्ये अर्धा गुंठा तिथे कचरा पडला आहे, तिथे कोणी आंदोलन करत नाही की बाबा स्वामी इथे स्मारक बांधू. रमाबाई आंबेडकरांचं स्मारक मुंबईमध्ये त्याची सुरुवात झाली नाही, तिथे कोणी म्हणत नाही की आम्ही इथे आंदोलन करू. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे वाट लागले, हिंदू मिलचं काही होत नाही, आम्ही काहीतरी करतोय. तर कधी कधी आम्हाला वाटते विरोधाला विरोधी होत आहे. नक्कीच बरेचसे व्हिडिओ जे आहे सर ते व्हायरल झालेले आहे, म्हणजे चुकीचेच व्हिडिओ बरेचसे व्हायरल झाले आणि त्याच्यामुळे जे काय आपल्या दीक्षाभूमीची सुद्धा एक बदनामी झाल्यासारखं जातं. कारण हे जे व्हिडिओ आहे निवड भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा जातात. तर अशा वेळी जे हे चुकीचे व्हिडिओ जे व्हायरल होतात किंवा यानंतर होऊ नये अशासाठी तुम्ही काय सांगाल आपल्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना, लोकांना? आंबेडकरवादी जनतेसोबत आम्ही संवाद ठेवला. दीक्षाभूमी ही पवित्र दीक्षाभूमी आहे. त्या दिवशी आम्ही पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा संवाद ठेवला. पद्मश्री चंद्रशेखर मेश्राम, प्रदीप आगलावे साहेब छोटे व्यक्ती नाही आहेत, हे सुद्धा त्या पत्रकार परिषदेमध्ये आले. पण त्यांच्यासोबत आणि माझ्यासोबत
काही लोकांनी गैरवर्तणुकी केली. आता बुद्धीप्रमाणे लोकांनी व्हायरल केले. काही लोकांनी आपल्या बुद्धीप्रमाणे सगळे जे आक्रमकता आहे ती कट केली. आणि ज्यांची बुद्धीच भ्रष्ट आहे, ज्यांना चीप पॉप्युलरिटी पाहिजे होती, त्यांनी तो ओरडाचे व्हिडिओ व्हायरल केले. मला त्यांना विनंती करायची, अरे बाबा, ही पवित्र दीक्षाभूमी, इथे तर शांततेचा संदेश गेला पाहिजे. आणि आम्ही तर तुमच्यासमोर सभ्यतेने वागलो. तुम्ही किती जरी चिडले तर आम्ही प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देऊ. आणि पहिला संवादामध्ये जरी तुम्ही आक्रमक झाला तरी आम्ही वेळेवरती संवाद घेऊ. परंतु याच्यावरून काही लोकांची बुद्धी दिसते. आणि काही लोकांनी ज्यांनी कट करून, म्हणजे जे आक्रमकता ते कट करून व्हिडिओ व्हायरल केले, त्यांना मी खऱ्या अर्थाने सलाम करतो. कुठेतरी बरं, असे जर व्हिडिओ जर व्हायरल होत असेल तर या संदर्भात तुम्ही तक्रार त्यांच्याकडे करायला पाहिजे. कारण चुकीचे व्हिडिओ व्हायरल करणे हे कायद्याने गुन्हाचं आहे. पण कारण त्या व्हिडिओमुळे जे आहे समाज भावना दुखलेल्या आहेत. इव्हन नागपुरातल्याच नाही तर संपूर्ण भारतातल्या त्या समाज भावना दुखलेल्या आहे. अशा वेळेस तुम्ही त्यांच्यावर काय ॲक्शन घ्याल? बिलकुल, हा काय छोटा मुद्दा नाही आहे. हा मुद्दा माझ्यासाठी भावनात्मक आहे. एक तर अशा प्रकारचा मेसेज व्हायरल झाला की दीक्षाभूमीचा अध्यक्ष हे भंते ससे सुराई नसून डॉक्टर राजेंद्र गवई आहेत. आणि त्यांच्या आणि अडाणीच्या याच्यासोबत काहीतरी करार झाला आहे. अशा प्रकारचे चुकीचे मॅसेजसुद्धा गेलेले आहेत. म्हणजे अरे बाबा, तुम्ही तर करत नाही, आम्ही करतोय तर आम्हाला करू द्या, एवढीच विनंती मी समाजाला ठेवेन. आमच्यावर सुद्धा पत्रकारांसुद्धा आरोप झाला आहे, जसं लोणारी जी आहे, मी आहे, दिव्यावर आहे, की समितीने मला पैसे दिले आणि म्हणून समितीच्या खुलासा द्या. तुम्ही थोडासा समाजापुढे सांगा की आम्ही तुमच्यासोबत कधी संपर्क साधला, कधी भेटलो. तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना मी बिलकुल सलाम करतो. तुम्ही बिलकुल म्हणजे आम्ही तरी प्रवाहाच्या सोबत जात आहोत. घाबरून जात असेल कदाचित, पण तुम्ही प्रवाहाच्या विरोध जात आहात. जिथे समाज चुकला तिथे समाज चुकला हे सांगण्याची तुम्ही हिंमत धाडस केलं. ते धाडस मलाही आज करता येत नाही. त्याच्यामुळे तुमचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच. आता माझ्यासोबत आणखी पुण्यावरून दिव्या शिंदेसुद्धा आलेले आहे. ते सुद्धा एक पत्रकारच आहे. ते सुद्धा एक प्रश्न करते. सर, जस्ट वॉन्टेड टू नो की बाहेरची जी जनता आहे खूप कन्फ्यूज आहे. कारण काही इन्फ्लुएन्सरमुळे त्यांना चुकीचा संदेश चालला आहे. इवन आम्ही पुण्यात राहतो आहे, आम्हाला कळतच नाही आहे की स्टँड काय घ्यायचा आहे. तर पर्सनल मत, एक आंबेडकराईट इन्फ्लुएन्सर म्हणून किंवा तुम्ही त्यांच्या विचारांवरती चालणारे एक पर्सनल माणूस म्हणून तुमचं काय मत आहे की दीक्षाभूमीमध्ये पार्किंग व्हायला हवी किंवा नाही व्हायला हवी, आणि आंबेडकरी जनतेने आत्ता स्टँड काय घ्यायला हवा? बघा, टेक्निकल रिपोर्ट लवकरच येईल आणि तो कदाचित पॉझिटिव्ह होईल. त्याच्यामुळे पार्किंग व्हायला काही हरकत नाही. परंतु जनतेच्या भावना असेल तर वेगळा विचार जरी करावा लागला तरी तो अधिकार आम्हाला नाही. शेवटचं उत्तर किंवा आन्सर टू युअर लास्ट क्वेश्चन नाही बोलू द्या ना. आय हॅव नॉट कम्प्लिटेड. म्हणजे आमच्या मनात काही जरी असलं, पार्किंग असो किंवा पार्किंग नसो, त्याचे अधिकार आमच्या दीक्षाभूमीचे अध्यक्ष ससे सुराई आहेत. आणि दुर्दैवानं त्यांनी आमचे सगळे अधिकार काढले आहेत. का काढले आम्हाला माहीत नाही आहेत. तेव्हा सगळे निर्णय ते घेतील. परंतु नाही, आपण जनतेच्या भावनासोबत नेहमी बोलत आलेलं आहे. पण नागपूरमध्ये जवळपास 7 ते 8 लाख बौद्ध या शहरामध्ये राहतात आणि 100 ते 150 लोक आंदोलन करत आहे. मग तुम्ही जनतेच्या भावना कशा काय 4-4 वेळा म्हणत आहे? जर समजा या ठिकाणी 1 लाख लोक येऊन जर आंदोलन करत असतील तर आम्हीसुद्धा त्यांना हे केलं असतं. पण बोटावर मोजणे इतकेच कार्यकर्ते किंवा आता त्यांना काय म्हणावं शब्द आमच्याकडनं, मग तुम्ही त्यांच्या भावनेसोबत कसे काय आहे लाखो लोक यासोबत? याच्यावर आता एक असाही आरोप होत आहे की हा जो आंदोलन आहे हा स्पॉन्सर्ड आंदोलन आहे बाय समिती. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही आता भूमिका घेतलेली आहे तर असं लोकांच्या मनात आलेलं आहे की समितीने स्पॉन्सर्ड केलेलं आहे. समिती सांगत आहे की यांचे जे इंटरनल वाद सुरू आहे त्या इंटरनल वादामध्ये आपलं काही ना काही राजेंद्र गवई साहेब जे आहे आपलं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्पॉन्सर करत आहे आणि काही 150-200 लोक जे आंदोलन करत आहेत. एकंदरीत पार्किंग झाली तरी समाजाला खूप काही भेटणार नाही ना. दीक्षाभूमीला खूप काही त्याचा विरोध काही होणार नाही. आणि नाही झाली तरी समाजाला खूप काही भेटणार नाही ना. दीक्षाभूमीला त्या तडा जाणार नाही. हा विषय मुळातच वादाचा विषय नाही आहे, पण हा क्रिएट करण्यात येत आहे असा नेमका आरोप सध्या होत आहे. म्हणजे अशा प्रकारचा आरोप काय होतो हा मला माहीत नाही. हा सुद्धा अफवातलाच एक भाग आहे.
उलट तर याच्यामुळे मला आता मनस्ताप झालेला आहे, फार मनस्ताप झालेला आहे. कारण की सगळ्यांना असं वाटतं की डॉक्टर राजेंद्र गवई सगळं काही आहे. पार्किंग काढणारे डॉक्टर राजेंद्र गवई, पार्किंग बनवणारे डॉक्टर राजेंद्र गवई. त्याच्यामुळे हे माझ्यातर्फे तरी नक्की स्पॉन्सर्ड नाही आहेत. इतरांतर्फे जर स्पॉन्सर्ड असेल तर काही मला सांगता येणार नाही. कारण की या आंदोलनाला फेस करण्यासाठी कधी भंते समोर आले नाहीत. मी त्यांच्यावरती आरोप करत नाही, पण तो होऊ शकतं. त्याचप्रमाणे मूठभर लोक आले असताना त्यांनी आपल्या नेत्यांचं नावही घेतलं की आम्ही आमच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे आलं. त्या नेत्यांचं मी नाव घेणार नाही. 16 तारखेला एक व्यक्ती बोलत असताना बोलला की बाबा मी फलाना संघटनेचा आहे आणि माझ्या नेत्याने मला इथे बोलावलं आहे. तिथूनही स्पॉन्सर होऊ शकतं असतं. राहिला प्रश्न मीच हे करून स्पॉन्सर करून मला काय फायदा होईल ह्याच्यात मला तुम्ही सांगा ना. तुम्ही आता म्हणले की असं होऊ शकतं की त्यांच्याद्वारे स्पॉन्सर्ड होऊ शकतं, त्यांच्याद्वारे स्पॉन्सर्ड होऊ शकतं असं अझम्पशन आपण दिलं तर मग त्यांचं आंदोलन आम्ही सपोर्ट करू आणि पार्किंग नको म्हणून भूमिका घेऊ, तर त्यांच्या स्पॉन्सर्ड आंदोलनाला तुम्ही सपोर्ट करणार असं तुमचं मत आहे का? मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की आंदोलक काही पॉझिटिव्ह आहेत, आंदोलक काही नेगेटिव्ह आहेत. दोन्ही आंदोलकांचा विचार केला जाईल. परत आम्हीसुद्धा जे काय आहे इंटेलिजन्सतर्फे माहिती घेऊ की बाबा जे आंदोलन झाले ते स्पॉन्सर्ड आंदोलन आहे. मी तर तुमच्या म्हणजे तुम्ही हे कट करणार की नाही करणार मला माहीत नाही आहे. हां अनकट राहील ना. हां म्हणून मी आज मेसेज देतो आहे की काही लोकांना त्या दिवशीचं काही लोकांना आतापर्यंत झालेलं आंदोलन स्पॉन्सर्ड वाटत आहे. त्याच्यामुळे मला त्याही दिशेवरती विचार करावा लागेल. ठीक आहे. तर एकंदरीत जो विषय नागपुरात सध्या चर्चेत आहे तो दीक्षाभूमीचा आहे. सचिव साहेब आहेत दीक्षाभूमी समितीचे राजेंद्र गवईजी, त्यासोबत विलास गजघाटे साहेब आहेत, दाभाडे साहेब आहेत आणि ती बाजूला जे प्रदीप आगलावे साहेब आहेत. समिती आज लोकांसमोर आली. अध्यक्ष जरी नसले तरी समितींचे 8 सदस्य लोकांसमोर आले आणि त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका नेमकी स्पष्ट होती की आम्ही आता या आंदोलनाला सपोर्ट करू. मात्र पत्रकार परिषद झाल्यानंतर आता जेव्हा चर्चासत्र झालं तर ते एक डाऊट क्लिअर करतायत, जर हा आंदोलन स्पॉन्सर्ड असेल तर याची इन्व्हेस्टिगेशन करू. नेमकं असंच बरोबर आहे? तर अशा पद्धतीची भूमिका जी आहे साहेबांची पत्रकार परिषद आधी आणि आता झाली आहे. जे काही प्रश्न होते लोकांच्या मनातले की पार्किंगमुळे काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही, NITची रिपोर्ट म्हणत आहे की पार्किंग झाल्याने तिथे दीक्षाभूमीला किंवा बोधी वृक्षाला काहीही नुकसान होणार नाही. आणि जे रिपोर्ट ऑलरेडी आहे आणि काही समाजाचे जे तत्त्वज्ञानी आहे किंवा खूप जास्त शिकलेले लोक आहेत त्यांचं असं नेमकं अझम्पशन आहे, माहीत नाही ते सिव्हिल इंजिनियर आहेत की नाही आहेत, तर त्यांचं असं मत आहे की तिथे जे पार्किंगसाठी गड्डा करण्यात आला, खोदकाम करण्यात आलं, त्या खोदकामामुळे दीक्षाभूमीला क्षती पोहोचणार आहे. मात्र तो खोदकाम पूर्ण झाला असून सुद्धा दीक्षाभूमीला क्षती पोहोचलेली नाही. आणि VNIT सारखे जे लोक आहेत तिथे त्यांचे ऑडिट रिपोर्ट ऑलरेडी आहे, NITकडे त्याचं ऑडिट आणि स्ट्रक्चर रिपोर्ट ऑलरेडी असून सुद्धा अशा पद्धतीने जे लोकांपर्यंत मेसेज कन्वे करण्यात येत आहे की दीक्षाभूमीला क्षती पोहोचेल, हा पूर्णतः हा समाजाला दिशाभूल करण्याचा एक प्रकार सध्या दिसत आहे. अशात जेव्हा एक भूमिका घेऊन राजेंद्र गवई येतात आणि म्हणतात की मी या आंदोलनाला सपोर्ट करील आणि चर्चा झाल्यानंतर म्हणतात की जर हा आंदोलन स्पॉन्सर्ड असेल तर याचंही इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल, तर अर्ध्या तासात लोकांची भूमिका सध्या बदलत आहे. तर समाजाने विचार केला पाहिजे की आपण ज्या पद्धतीने आंदोलन करतो आहे किंवा जे चर्चासत्रात आपण सहभागी होतो तिथे टेक्निकलिटी काय आहे आणि भावनात्मक दृष्टिकोन काय आहे. जिथे टेक्निकलिटी तिथे भावनात्मक दृष्टिकोन येऊ शकत नाही, जे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जिथे आंबेडकर विचारधारा आले तिथे तुम्हाला तार्किकच विचार करावा लागेल. जिथे तुम्ही भावनात्मक विचार कराल तिथे तुम्हाला देवा व्यतिरिक्त किंवा भावनाच्या व्यतिरिक्त काही दिसणार नाही, हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच आपलं काही मत मांडलं पाहिजे. ज्या पद्धतीने आता अर्ध्या तासात एक जे व्यक्तींचं मत बदलत आहे, टेक्निकल विषयावर बोला आणि नंतरच काही आंदोलन सपोर्ट करायचं तर करा, नाही करायचं नको करा. हा विषय तुमच्यावर आहे. पार्किंग दीक्षाभूमी झाली तरी दीक्षाभूमीला क्षती पोहोचणार नाही याची ऑडिट रिपोर्ट ऑलरेडी NITने दिलेली आहे. नाही झाली तरी दीक्षाभूमीला काही क्षती पोहोचणार नाही. मात्र एक गोष्ट अशी की आम्ही नागपुरात असतो, आम्हीही एक दिवस दीक्षाभूमीसारखे जे उपक्रम असतात तिथे जाऊन आम्ही दीक्षाभूमीला एक दिवस साफ करत असतो. त्यावेळेसही लोक आंदोलन करत होते आणि म्हणत होते की दीक्षाभूमी जी आहे इतकी अस्वच्छ झाली आहे, तिथे लोक काही करत नाही. आणि ज्यावेळेस दीक्षाभूमी चांगलं होत आहे त्यावेळेस लोक विरोध करतायत. तर समाजाने दोन्ही डबल हात ठेवलं पाहिजे का, हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्यासमोर हा प्रश्न सोडतो आणि हा चर्चासत्र इथेच विराम देतो. आपण पाहत होते WH न्यूज, नागपूर समाचार न्यूज. नमस्कार.